विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत फंड फ्लोचा. तुमच्याकडे हे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. त्यामध्ये आज पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम समजून घेऊया की फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे. पहिल्या प्रॉब्लेममध्ये की फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट्स ऑफ PKJ लिमिटेड प्रिपेअर फंड फ्लो स्टेटमेंट फॉर 2016. ओके, या ठिकाणी लक्षात घ्या ज्या पद्धतीने आपला प्रोफॉर्मा आहे वर्किंग कॅपिटल स्टेटमेंटचा, त्या पद्धतीने इथे काय दिलेले आहेत, दोन बॅलन्स शीट दिलेले आहेत 2015 आणि 2016ची. ओके, त्यामध्ये लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड आपल्यासाठी गरजेची काय आहे, तर आपल्याला हे बघायचं आहे सर्वच गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं, कारण हे फंड फ्लो आहे. म्हणून सर्वप्रथम आपण काय करू, यामधील करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज कोणते आहेत हे बघू. गुडविल नाही आहे, लँड अँड बिल्डिंग नाही आहे, प्लांट अँड मशिनरीसुद्धा नाही, इन्व्हेस्टमेंटसुद्धा नाही. मग काय आहेत, डेटर, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड पर्यंत. ओके, सन्ड्री डेटर्स. ओके, हे झाले करंट असेट्स. मग करंट लायबिलिटीज कोणते आहेत, करंट लायबिलिटी आहेत सन्ड्री क्रेडिटरपासून प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनपर्यंत. ओके, मग ॲडजस्टमेंट काय दिलेले आहेत, ॲडजस्टमेंट दिली अ पार्ट ऑफ लँड वॉज सोल्ड इन 2016 म्हणजे करंट इयरमध्ये, अँड द प्रॉफिट वॉज क्रेडिटेड टू कॅपिटल रिझर्व. असं बघा, बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला एक दिलेला आहे कॅपिटल रिझर्व. या कॅपिटल रिझर्वला 2015मध्ये जे बॅलन्स 0 आहे आणि 2016मध्ये 10,000 आहे. म्हणजेच लँडमध्ये जे काही विक्री झाली आहे त्याच्यातनं प्रॉफिट किती झाला, 10,000. तो 10,000 कुठं ट्रान्सफर केलेला आहे, कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर केलेला आहे. ओके, नेक्स्ट दुसरी ॲडजस्टमेंट कायसाठी, अ मशीन वॉज सोल्ड, ओके, हॅज बीन सोल्ड फॉर ₹5,000. एक मशीन आहे, म्हणजे ही प्लांट अँड मशिनरीमधील मशीन काय केलेली आहे, 5,000ला विकली, परंतु त्याची मूळ किंमत किती होती, रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ द मशिनरी वॉज ₹6,000, ज्याची मूळ व्हॅल्यू किती होती, 6,000. 6,000ची मशीन कितीला विकली, 5,000ला. ओके, त्याच्यानंतर हे दुसरं वाक्य, डेप्रिशिएशन ऑफ ₹5,000 वॉज चार्ज्ड ऑन प्लांट इन 2016. म्हणजे याच्यातीलच प्लांटवर 5,000 काय केलेलं आहे, डेप्रिशिएशन चार्ज केलेलं आहे. ओके, नेक्स्ट interim dividend of ₹10,000 has been paid in 2016. 2016मध्येच इंटरिम डिव्हिडंडसुद्धा पेड केलेलं आहे. त्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट आहे, अन अमाऊंट ऑफ ₹1,000 हॅज बीन रिसिव्ड ॲज डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट इन 2016. ठीक आहे, हे बाकी जे गोष्टी आहेत त्या सगळे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला येणारे आहेत. करंट असेट्स आपल्या वर्किंग कॅपिटलमध्ये काय येतं आहे, हे करंट असेट्स अँड करंट लायबिलिटीज. ओके, त्यांच्यामध्ये इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे. चला मग आपण काय करूया, करंट असेट्स आणि लायबिलिटीज बघूया. मी प्रोफॉर्मा बनवून ठेवलेला आहे, कारण आपलं सोपं जावं, एक्सप्लेनेशनसाठी वेळ न जावा यासाठी. ओके, एक अदरवाईज प्रोफॉर्मा बनवत बसायला तेवढाच वेळ जात असतो. ओके, ठीक आहे. करंट असेट्स, सन्ड्री डेटर्स. हे बघा, डेटर्स किती येतो, आपण इथं अमाऊंट्स लिहून घेऊ यांची. करंट असेट सन्ड्री डेटर 70,000. ही रक्कम कशात आहे हो, हजारात इथं दिलेली आहे बघा. 70 म्हणजे 70,000. ओके, सन्ड्री डेटर्स 70,000. आणि दुसऱ्या वर्षी किती येतो, 85,000. करंट इयरमध्ये 85,000. म्हणजे इन्क्रीज झालं आहे का डिक्रीज झालं वर्किंग कॅपिटल, वर्किंग कॅपिटल इन्क्रीज झालं. कितीने, 15,000. ओके, when the current asset is increase, the increase in working capital, and current asset is decrease in working capital, and vice versa. ओके, नेक्स्ट स्टॉकमध्ये काय हो, 39,000. किती आहेत, 39,000 2015मध्ये आणि 55,000 2016मध्ये. ठीक आहे, हे टोटल किती झाले, हे झाले टोटल 16,000. ओके, त्याच्यानंतर काय आहे, बिल्स रिसिवेबल 10,000 15,000 10,000 आणि
15,000. इन्क्रीज कितीने झालं? 5,000. आता बघा कॅश इन हँड 7,000 5,000 7,000 5,000. इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे? डिक्रीज आहे. डिक्रीज किती नाही हो? सॉरी 5 नाही 2,000. डिक्रीज किती नाही? 2,000. नंतर बँक कॅश ॲट बँक किती आहे तो? 5,000 आणि 4,000. 5,000 4,000. इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे? डिक्रीज आहे. डिक्रीज म्हणजे इथं किती आले? 1,000. राईट. ह्यांची आपल्याला काय करायचं आहे? टोटल ऑफ करंट असेट्स. करंट असेट्सची आपल्याला टोटल करून घ्यायची आहे. हे 3 शून्याला 3 शून्य. हे किती आहेत? 9 9 9 7 16 16 आणि 5 21 21ला 1 हातच्या आला 2 7 आणि 2 9 9 3 9 3 12 12 12 13 13 चाललं 13. ओके. त्यानंतर इकडे या करंट इयरमध्ये 3ला 3 शून्य 5 10 15 20 24. राईट. 24ला 4 हातच्या आले 2 10 15 16. ओके. म्हणजे टोटल असेट्स किती आहेत? 2 करंट असेट्स प्रिवियस इयरमध्ये 2015मध्ये ते 1,31,000 आणि 2016मध्ये 1,64,000. इथे इन्क्रीज किंवा डिक्रीजमध्ये बघत बसायची गरज नाही. तसं लिहिलं तर व्हेरी गुड, कारण ते आपल्याला शेवटी काढायला सोपं जातं. ओके. ठीक आहे. आपण इथं काय करू? टोटल ओके नंतर बघूया. चला या ठिकाणी करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत? करंट लायबिलिटीज इथे बघा. सन्ड्री क्रेडिटर्स किती दिलेलं आहे? 13,000 आणि 24,000. चला 13,000 आणि 24,000. ठीक आहे. 13,000 आणि 24,000. बिल्स पेएबल 10,000 8,000. बिल्स पेएबल किती आहेत? 10,000 आणि 8,000. राईट. त्यानंतर आहे लायबिलिटी फॉर एक्सपेन्सेस 15,000 आणि 18,000. हे 15,000 आणि 18,000. ओके. त्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 20,000 25,000. 20,000 आणि 25,000. आता इथे लक्ष द्या. क्रेडिटर्स हे काय झालेले आहेत? इन्क्रीज झालेले आहेत. 13,000चे क्रेडिटर्स कितीवर गेले? 24,000वर. म्हणजे जवळपास 11,000 क्रेडिटर्स वाढले म्हणजे इथं काय होईल हो? डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. बरोबर. डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. नेक्स्ट आता या ठिकाणी बघा दुसरं उदाहरण. बिल्स पेएबल काय झाले? 10,000चे 8,000 झाले. म्हणजे 2,000 काय झालं? इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. कारण या ठिकाणी लिॲबिलिटी डिक्रीज झाली म्हणजेच वर्किंग कॅपिटल इन्क्रीज झालं. ओके. नेक्स्ट या ठिकाणी बघा लायबिलिटीज फॉर एक्सपेन्सेसमध्ये 15,000 2015मध्ये आहेत आणि 18,000 कधी आहेत? 2016मध्ये आहेत. म्हणून 3,000 पुन्हा लायबिलिटी काय झाली? डिक्रीज झाली. नेक्स्ट पुन्हा 5,000 लायबिलिटी काय वर्किंग कॅपिटल काय झालं? वर्किंग कॅपिटल डिक्रीज झालं. ओके. या ठिकाणी टोटल करंट लायबिलिटीज किती आहेत बघा. हे 3 शून्य टोटल करून घेऊ आपण. एक 3 शून्य 3 5 आणि 3 8 8ला 8 1 2 3 आणि 2 5 58,000. आणि या ठिकाणी 3 शून्य 8 8 आणि 4 12 12 आणि 8 20 आणि 5 25 25ला 5 40 2 2 4 6 7 हे 75,000. राईट. आता बघा हे झालं करंट असेट्स अँड करंट लायबिलिटीज. वर्किंग कॅपिटल
वर्किंग कॅपिटल WC वर्किंग कॅपिटल ए मायनस बी. बी काय आहे? करंट लायबिलिटीज. ओके, मग ए काय आहेत? करंट असेट्स. बघा करंट असेट किती आहे? तो 1,31,000 मायनस 58,000. आपण इथं करूया 1,31,000 मायनस 58,000 किती झाले हो? 000. 11तून 8 गेले, 3 राहिले. इथं 12तून 5 गेले, 7 राहिले. 73,000. ओके, किती येते? 73,000. त्यानंतर काय की करंट आता दुसऱ्या वर्षीचे हे झाले पहिल्या वर्षीचे. आता दुसऱ्या वर्षीचे काय काय तो 1,64,000 आणि 75,000. 1,64,000 मायनस 75,000 हे 3 शून्य. 14तून 5 गेले, 9 राहिले. आणि 15तून 7 गेले, 8 राहिले. 89,000. किती आहेत? 89,000. म्हणजे वर्किंग कॅपिटलमध्ये काय आलेलं आहे? 2015साठी 73,000 आणि 2016साठी 89,000. म्हणजे चेंजेस किती झाले हो? चेंजेस इन वर्किंग कॅपिटल चेंजेस किती झाले हे कॅल्क्युलेट करण्यासाठी. इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे वर्किंग कॅपिटलमध्ये? 73 आणि 89 म्हणजे इन्क्रीज आहेत. इन्क्रीज आहेत तर किती इन्क्रीज आहे तो? बघा टोटल 16,000. राईट, टोटल 16,000. मग या ठिकाणी आपल्याला काय करता येईल? इथे लिहिता येईल इन्क्रीज इन working capital is 16,000. How much? 16,000. याला आपण हायलाइट मध्ये करू. इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल किती झाला? 16,000. इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल 16,000. ठीक आहे, ही एक मेथड आहे. आपल्याकडे किती काय आलं? मग वर्किंग कॅपिटल आलेलं आहे आपल्याकडे 16,000. कसं आलं हो? पुनश्च एक बार बघा. जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही लिहू शकता. हे बघा करंट असेट्स काय काय आले? सन्ड्री डेटर, स्टॉक, बिल्स रिसिबल, कॅश, बँक. त्यांची दोन्ही वर्षाची रक्कम आपण लिहिलेल्या आहेत, ज्या की बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या आहेत. आपण कुठूनही घेतलो नाही. दोन्ही वर्षाच्या रक्कम आहेत. कुठं आहेत? हां, बॅलन्स शीटमधील रकमा आपण घेतलेल्या आहेत. राईट, बॅलन्स शीटमधल्या रकमा घेऊन आपण काय केलेलं आहे? त्यांच्यामध्ये वाढ झाली आहे का घट झाली आहे हे लिहिलेलं आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे वर्किंग कॅपिटलवर कसा होतो. ओके, वर्किंग कॅपिटलवर परिणाम कसा होतो याविषयी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की काय आहे. तरीसुद्धा अजून एक वेळेस लक्षात घ्या की जर आपण करंट असेट्स कॅल्क्युलेट करत असाल तर त्याचा वर्किंग कॅपिटलवर काय परिणाम होतो? आपण हे सर्व मिटून डबल लिहू. काय आहे? जर आता हे करंट असेट्स आहेत म्हणून इथं लिहूया आपण करंट असेट्सविषयी. जर करंट असेट्स असतील ओके तर वर्किंग कॅपिटल काढत असताना जर करंट असेट्स काय जेव्हा करंट असेट वाढतात ओके वर्किंग कॅपिटल काय होतं? वाढते. काय लक्षात येते? जेव्हा करंट असेट वाढतात तेव्हा वर्किंग कॅपिटल वाढते. आणि दुसरं काय असेल? जेव्हा करंट असेट कमी होतात ओके तेव्हा वर्किंग कॅपिटल काय होतं? कमी होतं. ठीक आहे, ओके. च्या उलट काय आहे? करंट
लॅबिलिटीमध्ये. सेम मात्र फक्त उलट काय आहे, जेव्हा वर्किंग कॅपिटल काढत असताना जेव्हा करंट लॅबिलिटीज काय होतात, वाढतात, आता हे मी शॉर्टमध्ये लिहितो आहे, तेव्हा वर्किंग कॅपिटल घटतो. आणि दुसरं आहे, जेव्हा करंट लॅबिलिटीज घटतात वर्किंग कॅपिटल वाढतो. ओके, पूर्वी पण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मग आता इथं बघा 70,000 वर्किंग कॅपिटल होतं, म्हणजे सन्ड्री डेटर्स होते, किती होते, 70,000 म्हणजे करंट असेट. ते आता यावर्षी म्हणजे करंट इयरमध्ये 2016मध्ये किती झाले, 85,000. म्हणजे ते वाढले म्हणून कुठं लिहिलेले आहेत, इन्क्रीजमध्ये लिहिलेले आहेत, डिक्रीजमध्ये लिहिलेले नाहीत. या पद्धतीनं आपण घेतलेलं आहे. या सर्वांची बेरीज किती आली हो, टोटल करंट असेट्स आहे 2015च्या मार्चला 1,31,000 आणि 2016च्या मार्चच्या बॅलन्स शीटमध्ये आहेत 1,64,000. ओके, आणि तसंच आपण काय केलेलं आहे, करंट लॅबिलिटीज विषयी घेतलेले आहे. करंट सॅन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल, लॅबिलिटी फॉर एक्सपेन्सेस आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स यांचं पण सेम घेतलेलं आहे. परंतु इथं हे रूल्स लागू होतील, हे रूल्स या ठिकाणी आणि हे रूल्स या ठिकाणी लागू होतील. जेव्हा काय होतं की जेव्हा करंट लॅबिलिटीज, इथं बघा, जेव्हा करंट लॅबिलिटीज ह्या वाढतात तेव्हा वर्किंग कॅपिटल कमी होतं. पहिलं उदाहरण आहे सन्ड्री क्रेडिटरचं. सेम 13,000 सन्ड्री क्रेडिटर्स होते 2015च्या मार्चमध्ये आणि 2016च्या मार्चमध्ये 24,000 झाले. आणि त्याचा परिणाम ह्याच्यात वाढ झाली, 13 ते 24 किती झाली, 11,000ची वाढ झाली. परंतु आपण असेटप्रमाणे त्याला इन्क्रीजमध्ये न लिहिता कुठं लिहिलेलं आहे, डिक्रीज इन वर्किंग कॅपिटलमध्ये लिहिलेलं आहे. कारण काय झालेलं आहे, लॅबिलिटी देयता वाढली, लोकाला आपल्याला पैसे जास्तीचे द्यायचेत, म्हणून या ठिकाणी आपल्या खेळते भांडवल किंवा वर्किंग कॅपिटल काय झालेलं आहे, कमी झालं, म्हणून आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे सर्वांची बेरीज किती आली हो, 2015च्या मार्चसाठी किती आहे, 58,000 आणि 2016च्या मार्चसाठी 75,000. या दोघांची सर्वांची बेरीज करून वर्किंग कॅपिटल काढलेलं आहे की 2015साठी वर्किंग कॅपिटल होतं 73,000 आणि 2016च्या मार्चसाठी वर्किंग कॅपिटल आलेलं आहे किती, 89,000. म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, म्हणून आपण 89,000 मायनस किती केलेले आहेत, 73,000 बरोबर आले. ते आपलं चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आहे, ते आहे 16,000, जे की आपण इथं लिहिलेले आहे. ही एक पद्धती आहे. दुसरी पण पद्धती आपण करू शकतो की बाबा मग सर हे इन्क्रीज डिक्रीज लिहून काय फायदा. मग ह्या इन्क्रीज डिक्रीजचा वापर करून आपण कसं लिहू शकतो की एका बाजूला आपण इन्क्रीजची टोटल करूया, काय, इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल, इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. ओके, काय काय इन्क्रीज झालं, 15,000 प्लस 16,000 असेट्समध्ये, राईट. त्याच्यानंतर 5,000. ओके, त्याच्यानंतर कधी इन्क्रीज आहे, खाली 2,000 इन्क्रीज आहे. याची टोटल बघा, याची टोटल किती झाली हो, फाइंड आउट करू आपण. हे 3 शून्यला 3 शून्य, हे 5, 6 5 11, 11 5 16, 16 2 18, 18ला 8 हातचे आले 1 3, म्हणजे किती झाले 38,000 इन्क्रीज किती झालं, 38,000. आणि डिक्रीज किती झालं, मग आपण याच ठिकाणी काय करू शकतो, डिक्रीज. ओके, डिक्रीज किती आहे, ओके, डिक्रीज आहे बघा, जवळ द्या, 2,000 1,000 11,000 3,000 5,000, 2,000 1,000 11,000 3,000 आणि 5,000. ह्याची टोटल बघा, हे 3 शून्य 3 4 4 आणि 3 7 7 आणि 5 12, 12ला 2 हातच्याला 1 हे 2. डिक्रीज किती झालं, 22. आणि इन्क्रीज किती आहे, 38. म्हणजे इन्क्रीज मायनस डिक्रीज 38
मायनस 22 बरोबर किती हजार आहेत? 16,000. तुम्ही दोन्हीपैकी जे सोपं जाईल त्या पद्धतीने करा, किंवा ह्याला क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. की आपण जर समजा काय केलं असेल, या पद्धतीने सरळ सरळ वर्किंग कॅपिटल काढून त्यामधील डिफरन्स काढून जर म्हणत असाल, किंवा इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल, जर हे खरंच बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी तुम्ही इन्क्रीज आणि डिक्रीजचं या पद्धतीची बेरीज करून, इन्क्रीजची बेरीज मायनस डिक्रीजची बेरीज करून आपण विचार करू शकता की आपल्या दोघांचं दोन्हीही मेथडचं उत्तर काय आलं पाहिजे? एकच आलं पाहिजे. ओके, ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला चेंजेस इन वर्किंग कॅपिटल किती आलं? 16,000. ओके. यानंतर बघूया. आता आहे एक लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अकाउंट कशासाठी काढावं लागेल हो? की जे आहे आपल्याला पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे, अ पार्ट ऑफ लँड वॉज सोल्ड आउट इन 2016, राईट. जसं की कॅपिटल रिझर्व नवीन बनवलेला आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? बॅलन्स BD काय म्हणजे लास्ट इयर बॅलन्स. बघा लास्ट इयर बॅलन्स किती आहे प्लॅन्ट अँड मशिनरीचं, लँड अँड बिल्डिंगचं लास्ट इयर बॅलन्स आहे 100. 100 म्हणजे 1,00,000. 100 म्हणजे या ठिकाणी किती आहेत? 1,00,000. ओके, 1,00,000. शाई चेंज करावं लागेल, शाई चेंज करून घेऊ. ओके, किती आहेत? 1,00,000. किती झाले? 1,00,000. ओके, तर ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. जनरल रिझर्वला किती ट्रान्सफर केले? तो 10,000. हे कुठून आलं? आपण इथं बघितलेलं आहे, जनरल रिझर्वला ट्रान्सफर केलेले, राईट. 10,000. मग टोटल किती झाले हो? टोटल झाले 1,10,000. मग बॅलन्स कॅरी फॉरवर्ड म्हणजे नेक्स्ट करंट इयरचं बॅलन्स किती आहे? लँड अँड बिल्डिंगचं 85,000. किती आहे? 85,000. आपल्याला टोटल किती यायला पाहिजेत? 1,10,000. मग बँकमध्ये काय किती रुपयाचा व्यवहार झाला असेल? तो म्हणजे 25,000. ओके, म्हणजे लँड अँड बिल्डिंग ही किती रुपयाला विकली, किती रुपयाचं सोर्स आहे लक्षात घ्या. हे 25,000 कशासाठी काढायचं आहे? सोर्स ऑफ फंड. सोर्स ऑफ फंड कुठून झालेला आहे? 25,000 रुपये झालेला आहे. मग तो सोर्स ऑफ फंड काढण्यासाठी आपल्याला या पद्धतीनं आपण काढलेलं आहे. कोणतं? लँड अँड बिल्डिंग अकाउंट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आता यानंतर आपण करूया ॲडजस्टेड अकाउंट. काय आहे? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टेड अकाउंट. या ठिकाणी सुद्धा मी तो प्रॉब्लेम तसा ठेवलेला आहे की आपल्याला लक्षात आलं पाहिजे. काय आहे? इथं बघा काय दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये? डेप्रिशिएशन कुठं सांगितलं हो? ॲडजस्टमेंट नंबर 2. ॲडजस्टमेंट नंबर 2मध्ये काय दिलेलं आहे? दुसरा भाग ॲडजस्टमेंटचा की डेप्रिशिएशन ऑफ ₹5,000 वॉज चार्ज्ड ऑन प्लांट इन 2016. किती? 5,000. डेप्रिशिएशन इथं टाकून दिलं आपण, किती आहे? 5,000, राईट. ओके, नेक्स्ट काय आहे हो? लॉस ऑन सेल ऑफ मशिनरीची विक्री केलेली आहे. हे बघा इथं दिलेलं आहे, दुसरीच ॲडजस्टमेंट आहे. अ मशीन हॅज बीन सोल्ड फॉर ₹5,000, रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ इज 6,000. 6,000ची मशीन ज्यावेळेस तुम्ही 5,000ला विकता तर त्यावेळेस लॉस कितीचा झाला? 1,000चा झाला. ओके, नेक्स्ट दुसरं काय की ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. आता या ठिकाणी जनरल रिझर्वचं काहीही दिलं नाही, आपलं ॲडजस्टमेंट दिली नाही आहे, काही दिले नाही. आपल्याकडे कॅपिटल रिझर्वची ॲडजस्टमेंट दिली होती, ते 10,000 आपण काय केलेले आहेत? घेतलेले आहेत. ओके, मग आता काय आहे? जनरल रिझर्व. हे कसं गृहीत धरायचं? हे बघा, पूर्वीच्या वर्षी म्हणजेच प्रिव्हियस इयरला 2015मध्ये जनरल रिझर्व होतं 20,000 आणि 2016मध्ये जनरल रिझर्व किती झालं हो? 25,000. मग हे 25,000 कसे झाले? तर ट्रान्सफर केल्याशिवाय होतील का? नाही. म्हणून या ठिकाणी इन्क्रीज इन जनरल रिझर्व इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. इथं जे काही आहे, ज्यांचे आकडे पुढं चेंज झालेत किंवा कमी झालेत त्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावाच लागतो. म्हणून या ठिकाणी ट्रान्सफर टू जनरल रिझर्व 5,000. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी इंटरिम डिव्हिडंड पेड. आता हे बघा या ठिकाणी ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे. काय आहे हो? इंटरिम डिव्हिडंड पेड. किती पेड केले हो? 10,000, राईट. 10,000 इंटरिम डिव्हिडंड पेड केलेलं आहे.
त्या इंटरिम डिव्हिडंडमध्ये त्यानंतर आपल्याला दुसरं बघायचं आहे प्रपोज्ड डिव्हिडंड. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रपोज्ड डिव्हिडंड जे असतं ते या ठिकाणी दोन प्रकारे दिलेलं आहे, एक करंट इयरसाठी आणि एक लास्ट इयरसाठी. हे बघा, हे प्रपोज्ड डिव्हिडंड जे आहे ते करंट इयर अँड लास्ट इयर. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जेव्हा जेव्हा आपण घेत असतो त्यावेळेस लक्षात असू द्या की प्रपोज्ड डिव्हिडंड हे करंट इयरचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घ्यायचं. प्रपोज्ड डिव्हिडंड कोणतं घ्यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, की करंट इयरचं, म्हणजेच हे 25,000, आणि जे पूर्वीचे आहेत लास्ट इयरचे ते फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये ॲप्लिकेशन ऑफ फंडमध्ये घेऊन टाकायचं. ओके, नेक्स्ट. आता इथं बघा काय आहे हो, राईट ऑफ गुडविल. गुडविल कमी झालं का हो, राईट. 50,000 होतं 2015मध्ये, आता किती आहे 40,000 आहे. मग 10,000 कुठं गेले तर त्याला राईट ऑफ म्हणायचं. ते काय झाले, राईट ऑफ केले. नेक्स्ट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. सेम कंडिशन्स थिंग हॅपन विथ preliminary expenses, that they decrease of their amount, which is known as write off of preliminary expenses by rupees 3,000. 8,000 was the previous year's balance, that is 2015's preliminary expenses balance, and now in 2016 there is only 5,000 is showing on the balance sheet side. So the decrease or the minus of 3,000 is known as write off. Okay, so there is all is over. Now in the last figure is about closing balance. What is closing balance? Closing balance of profit and loss account, which is given in the balance sheet itself. Okay, सॉरी आपण मराठीतच येऊ. काय की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दिलेली आहे. काय आहे हो, क्लोजिंग बॅलन्स 24,000, ओपनिंग बॅलन्स 15,000. मग हे क्लोजिंग बॅलन्स किती आहे हो, 24,000. म्हणून या ठिकाणी आपण काय करूया, 24,000 क्लोजिंग बॅलन्स घेऊन टाकू. ओके, 24,000 क्लोजिंग बॅलन्स आलं. मग याची काय करायची, आपल्याला टोटल करायची आहे. टोटल किती होते हो, ओके, आपलं हे टोटल करून घेऊ अगोदर. 1 2 3, चलो 3 शून्य, पुढं काही नाही म्हणून आपल्याकडे 3 शून्य आले. 4 नंबर, 5 आणि 1 6, 6 आणि 5 11, 11 11 आणि 5 16, 16 16 आणि 3 19, 19 आणि 4 19 आणि 4 23, 23ला 3 हातचे आले 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 83,000. राईट. मग हे 83,000 कोणीकडचे यायला पाहिजेत, क्रेडिट साईड सुद्धा. ॲज पर द रूल ऑफ अकाउंटिंग बोथ साईड मस्ट बी इक्वल. ओके, मग या ठिकाणी बॅलन्स पी डी, जे की ॲडजस्टेड अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला ज्यावेळेस आपण यांचं टॅली करत असतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं आपल्याला की बॅलन्स बी डी. बॅलन्स बी डी म्हणजे काय हो, की ब्रॉट डाऊन. बी डीचा अर्थ ब्रॉट डाऊन. ब्रॉट डाऊन केव्हाच केलं जातं, जे सुरुवातीचं बॅलन्स असतं त्याला ब्रॉट डाऊन केलं जातं. म्हणून बॅलन्स शीटच्या आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चेक करायचं आहे. सुरुवातीचं बॅलन्स किती हो, 15,000. ओके, म्हणून 15,000 बॅलन्स बी डी. मग त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आपल्याला पैसे कुठून मिळाले, तर डिव्हिडंड रिसिव्ड, जे की आपल्याला काय आहे, डिव्हिडंड इन्व्हेस्टमेंट, डिव्हिडंडवर पैसे मिळालेले आहेत डिव्हिडंडच्या माध्यमातून, ते आहेत रुपये 1,000. बरोबर. आता याच्यानंतर दुसरे काही पैसे मिळालेत का हो, नाही. इतर कोणत्याही प्रकारचे इन्कम या ठिकाणी नाही आहे. म्हणून या ठिकाणी काय आहे की आपल्याला जे काही बाकी बॅलन्स असेल ते सर्व बॅलन्स म्हणजे आपलं फंड फ्रॉम ऑपरेशन आहे. ओके, या ठिकाणी बघा 83,000मधून 16,000 गेले, राहिले किती हो, 67,000 रुपये. बरोबर आहे. मग 67,000 रुपये आपले काय आहेत हो, फंड फ्रॉम ऑपरेशन. आणि या फंड फ्रॉम ऑपरेशनचा उपयोग आपण काय करतो, फंड फ्लो स्टेटमेंट करत असताना सुरुवातीला करतो. फंड फ्रॉम ऑपरेशन म्हणजे काय, सर्व क्रिया केल्याच्या नंतर काय आहे की व्यवसायामध्ये आलेला एकूण फंड किती आहे, म्हणजे एका प्रकारे फंड या ऑपरेशन म्हणजे काय, आपल्या केलेल्या क्रिया, ओके, व्यावसायिक क्रियामधून आलेला हा फंड आहे. ओके, या ठिकाणी पुनश्च एक बार समजून घ्या की कशा प्रकारे काय आहे, ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 67,000 हे काय आलेलं आहे, फंड फ्रॉम ऑपरेशन आलेलं आहे. या ठिकाणी डेप्रिशिएशन ऑन प्लांट, ओके, जे की आपल्याला दिलेलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये. ओके, त्यानंतर काय आहे ते लॉस ऑन सेल ऑफ मशीन,
आता हे लॉस ऑन सेल ऑफ मशीन कशी आहे हो, की 6,000ची मशीन आहे आणि आपण कितीला विकलेली आहे, कितीला विकलेली आहे, 5,000ला विकलेली आहे. जर 6,000ची वस्तू आपण काय करत असाल, 5,000ला विकत असाल, तर आपल्याला 1,000 रुपये काय होतो, लॉस आहे. म्हणून लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. ओके, या ठिकाणी मग हे तुम्हाला लक्षात येत नसेल तर ॲडजस्टमेंट नंबर 2 पहा. काय म्हणते, अ मशीन हॅज बीन सोल्ड फॉर ₹5,000. 5,000ला विकली. रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ वाज रुपीज किती होती, 6,000, ज्याची की व्हॅल्यू किती होती, 6,000 होती. म्हणून या ठिकाणी 1,000 झालेला आहे लॉस. ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. ओके, जनरल रिझर्ववर इन्क्रीज झालेला आहे. बरोबर आहे. मग अशी पण तुम्हाला सांगितले की जे 20,000 होतं ते किती झालेलं आहे, 25,000 झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे, 5,000 रुपये जनरल रिझर्व इन्क्रीज झालेलं आहे. त्यानंतर इंटरिम डिव्हिडंड जे की आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. इंटरिम डिव्हिडंड काय केलेलं आहे, ॲन अमाऊंट ऑफ काय आहे, हां, ॲन इंटरिम डिव्हिडंड ऑफ ₹10,000 हॅज बीन पेड इन 2016. ओके, मग हे इंटरिम डिव्हिडंड या ठिकाणी पेड केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या पुढं बघा, प्रपोज्ड डिव्हिडंड एक लक्षात ठेवा, अजून एक वेळेस सांगतोय मी. ओके, काय आहे, प्रपोज्ड डिव्हिडंड जर असेल डिव्हिडंड, तर याच्यामध्ये 2 बॅलन्स दिलेले आहेत. एक आहे प्रिव्हियस इयरचं आणि एक आहे करंट इयरचं. प्रिव्हियस इयरचं कुठं येईल, प्रिव्हियस इयरचं येईल फंड फ्लोच्या ॲप्लिकेशन साईडला. कोणत्या बाजूला, ॲप्लिकेशन साईडला. आणि करंट इयर कुठे येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, मग या प्रकारे आपण काय करतो, या प्रपोज्ड डिव्हिडंडचं एंट्री करत असतो. ओके, त्यानंतर बघा काय आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती येतो, 8,000. आता किती झाले, 5,000, म्हणजे 3ने मायनस झालेले आहेत. ओके, त्याच पद्धतीने गुडविल, एक विसरून राहिलं होतं, गुडविल पण त्याच पद्धतीचं आहे. पुन्हा चेक करा, 50,000 रुपये होतं, आता किती राहिलेले, 40,000. याचा अर्थ गुडविल कितीनं कमी झालेलं आहे, 10,000. म्हणून हे रिटर्न ऑफ म्हणजे आपला लॉस आहे. पूर्वी ज्या वस्तूची किंमत आपली 50,000 होती ती आता 40,000 झाली, म्हणजेच आपला -10 म्हणजे 10,000चा काय आहे, लॉस आहे या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी डेबिट बाजूला आलेलं आहे. बॅलन्स जे की क्लोजिंग सांगितलं, म्हणजेच आपले जे काही 24,000 रुपये या ठिकाणी करंट इयरचे आहेत. या ठिकाणी आपण असं पण म्हणू शकतो, करंट इयर बॅलन्ससुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच पद्धतीने क्रेडिट बाजूला बघा, बॅलन्स बीडीचा अर्थ असा आहे की ब्रॉड डाऊन, वरचं पहिलं जे बॅलन्स आहे ते खाली घेतलेलं आहे. आणि इथं काय येतं, CF. ओके, या ठिकाणी असं पण येऊ शकतं, CF म्हणजे कॅरी फॉरवर्ड, पुढं नेल्या जाते. ब्रॉड डाऊन मागचं पुढं आणल्या जाते, बरोबर आहे. म्हणून हे कॅरी फॉरवर्ड आहे आणि हे ब्रॉड डाऊन आहे. ओके, नेक्स्ट डिव्हिडंड रिसिव्ड. ओके, डिव्हिडंड किती मिळाले हो, आपल्याकडे आहे, ॲन अमाऊंट ऑफ ₹1,000 हॅज बीन रिसिव्ड ॲज डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट इन 2016. 2006 मध्ये काय केलेलं आहे, 1,000 रुपयाचा अमाऊंट डिव्हिडंड म्हणून आपण स्वीकारलेलं आहे. ओके, आणि शेवटी या सर्वांची बेरीज करून बॅलन्सिंग फिगर काढलेली आहे. ती बॅलन्सिंग फिगर आहे 67,000, ज्याला आपण फंड फ्लॉम ऑपरेशन म्हणून कुठं वापरलं जातं, की या ठिकाणी फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये वापरलं जातं. ओके, यानंतर आपण फंड फ्लो स्टेटमेंट जे सर्वात महत्त्वाचं आहे ते फंड फ्लो स्टेटमेंट कॅल्क्युलेट करतो. त्यामध्ये सर्वप्रथम काय घेतलं जातं, फंड फ्रॉम ऑपरेशन घेत असताना आपल्याला काय केलं जातं की एकूण फंड फ्रॉम ऑपरेशन आपलं किती आलेलं आहे ते चेक करावं लागतं. त्याचं फंड फ्रॉम ऑपरेशन आलेलं आहे 67,000. किती आलेलं आहे, 67,000. सेल ऑफ प्लांट किती आहे, 5,000. सेल ऑफ लँड आहे 25,000. त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल आपण किती रेज केलेले आहेत ॲज पर द बॅलन्स शीट, 50,000. आणि डिव्हिडंड आपण किती पेड मिळालेलं आहे, डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट 1,000. ओके, याची टोटल किती होते, 1,48,000 रुपये. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटमध्ये रेज किती झालेलं आहे बघा, इन्व्हेस्टमेंट म्हणजे 10 ते 15 म्हणजे 5,000 रुपये. किती झालेलं आहे, 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्क्रीज झालेलं आहे, जे की इन्व्हेस्टमेंट आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. हे इन्व्हेस्टमेंटमध्ये किती आलेले आहेत, 10,000 पूर्वी होते, आता 15 झाले, म्हणजे एकूण 5,000
इन्क्रीज झालेला आहे ते 5,000 आपण या ठिकाणी घेतले. इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल किती आहे तो 16,000 राईट. त्यानंतर आहे परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी, ह्याचं कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे की एकूण किती परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी. या ठिकाणी बघा प्लांट अँड मशिनरीची मुळात आपल्याकडे दिलेली पहिली व्हॅल्यू जी आहे 2015ची ती 40,000 आहे, परंतु त्यामधून सुद्धा आपण 6,000चा मशिनरी विकली, 5,000 प्लॅन्टवर डेप्रिशिएशन काढलं, मग हे दोन्ही आकडे जेव्हा मायनस झाले त्यावेळेस आपल्याकडे बॅलन्स शीटला शिल्लक असायला पाहिजे होते 29,000, परंतु सद्यस्थितीला बॅलन्स शीटला अवेलेबल आहेत 1,00,000 रुपये, म्हणजेच 71,000चं काय केलेलं आहे परचेस केलेलं आहे. ओके, म्हणून या ठिकाणी परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरीमध्ये आपण किती घेत आहोत 71,000 रुपये घेत आहोत. नंतर रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. प्रिफरन्स शेअर्समध्ये या ठिकाणी बॅलन्स शीटला आपण प्रिफरन्स शेअर्स चेक करूया. प्रिफरन्स शेअर्समध्ये काय आहेत की 75,000 होते, आता शिल्लक किती राहिले 50,000, म्हणजे प्रिफरन्स शेअर्सचं रिडम्पशन कितीनं झालेलं आहे 25,000नं झालेलं आहे. त्यानंतर प्रपोज्ड डिव्हिडंड लास्ट इयर आपण मगाशी पण बघितलेलं आहे, 2 प्रकारचे डिव्हिडंड असतात. प्रपोज्ड डिव्हिडंड दोन वर्षाचं जे की करंट इयर असेल तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटमध्ये येईल, आणि जर लास्ट इयर असेल तर ते कुठे येईल ॲप्लिकेशनमध्ये येईल. ओके, नंतर इंटरिम डिव्हिडंड आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये असल्यामुळे 2 वेळेस याच्या एंट्री झाल्या, ते किती आहे 10,000. मग या सर्वांची जर आपण बेरीज बघितली तर ती सुद्धा 1,48,000 यायला पाहिजे. 3 0 5 6 5 11 11 1 12 12 5 17 17 1 18 18ला 8 हातचे आले 1 2 2 9 9 2 11 11 2 किती झाले 13 13 1 14 14ला 14. या ठिकाणी या प्रकारे आपलं काय झालेलं आहे फंड फ्लो स्टेटमेंट टॅली झालेलं आहे. कोणाला काही अडचण असेल तर ते विचारू शकतात. ओके, थँक्यू.